तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय आमदार साहेबांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करूया। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आज ही सांगता सभा या ठिकाणी होते। सर्वप्रथम या राज्याचं एक कणखर नेतृत्व माननीय अजितदादा यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि या निवडणुकीत आमचे ॲडव्होकेट प्रवीण वाघमोडे वकील या तिघांच्या प्रचारार्थ ही भव्य अशी सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। मित्रांनो, गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारणामध्ये मी काम करतोय, पण हे तालुक्याचं रूप हे तुम्ही पाहताय, मी पाहतोय। या ठिकाणी काही वक्तेही आपल्या भाषणामधून सांगताय, या तालुक्यामध्ये ही सगळी व्यवस्था भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्या वेळेला या देशामध्ये आलं, राज्यामध्ये आलं, त्यालाही 12-13 वर्षाचा काळ लोटला। मग या व्यवस्थेनं आपल्याला काय दिलं, त्यांनी राज्य करून आपल्यासाठी काय निर्माण केलं, हे प्रश्न विचारणं एक आमदार म्हणून तो आमचा अधिकार नाही का? या सरकारच्या विरोधामध्ये या माणसाच्या मनामनामधली भावना, गावगाड्यामधले रस्ते असतील, काय बिकट अवस्था आहे या रस्त्यांची, रोज विजेचे डीपी जळतात, इथं शेतीला पुरेसं पाणी मिळत नाही। मग मला या सरकारला विचारायचं आहे की गेल्या 11-12 वर्षामध्ये तुम्ही या देशामध्ये आणि राज्यामध्ये बांधलेल्या एखाद्या धरणाचं नाव सांगा। जवळजवळ 3-3.5 हजाराच्या आसपास धरणं आहेत। 576 मोठे प्रकल्प आहेत, जे कोयना आहे, राधानगरी आहे, उजनी आहे, नीरा आहे, देवधर आहे, भाटघर आहे। आणि मग राज्य चालवत असताना तुम्ही काय केलं, कशाचा विकास साधला जातोय? व्हॉट्सअप वरती तर 21,000-2,100 कोटी रुपये या तालुक्यासाठी खर्च केले। मला तर या तालुक्यामध्ये फिरत असताना गावगाड्यामध्ये एकही रस्ता चांगला नाही। पावसाळ्याच्या दिवसामध्ये मलाही ट्रॅक्टर मध्ये बसून जावं लागलं। आणि मग तुम्ही गेले 13 महिन्यापासून मी आमदार आहे, तुम्ही काय केलं याचा हिशोब दिला पाहिजे। किती कामं या फॉर्च्युनर भागामध्ये केली, निवडणुकीसाठी वाटलेल्या प्रमाणात नाही। काय नारळ 10-20 फोडले असतील ते मी सांगत नाही, असे नारळ फार फोडले। यांनी मी आमदार होण्याच्या अगोदरच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये 8 लाख कोटीच्या प्रशासकीय मान्यता दिल्या। जवळजवळ 1,28,000 कोटीच्या प्रशासकीय मान्यताची कामं चालू झाली नव्हती, त्या रद्द केल्या। आणि 6 लाख कोटीची कामं या राज्यामध्ये उद्घाटन झाली। निम्या तुमच्यात वॉटर सप्लायचे वगैरे काम चालू आहे का? पूर्ण झालं का? पाणी मिळालं का? घराघरात नळ आला का? हर घर जल। माझ्या गावामध्ये अशीच आम्ही आनंदानं 80 कोटी 90 कोटीची योजना आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरला 22 कोटी रुपये मिळाले।
पण गेल्या 11 महिन्यापासून तो कुलूप घालून निघून गेलाय. आम्ही सगळे कॉन्क्रीटचे रस्ते फोडले, पायपा टाकल्या, डांबरी रस्ते फोडले, सगळं गाव उद्ध्वस्त केलं. जाण्या येण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी रस्ता ठेवला नाही. पण त्याचे कनेक्शनच तो कॉन्ट्रॅक्टर काढेना. धड त्याच्यावर कॉन्क्रीटही टाकता येईना, डांबरी टाकता येईना आणि गावातल्या लोकांना काही सांगता येईना. 73,000 कोटीची नुसती रस्त्याची बिलं आहेत. अनेक कॉन्ट्रॅक्टरांनी, माझ्या माहितीचे 6 कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी आत्महत्या केल्या. मला या माझ्या आमदारांना आणि पालकमंत्र्यांना विचारायचं आहे, तुमच्या खात्यामध्ये 13 महिन्यामध्ये 13 रुपयाचं तरी बजेट आलंय का? जे काय आहे ते डीपीडीसीच, जे जिल्हा परिषदेच्या हक्काचं असतं, यांनी निवडणुका घेतल्या नाहीत म्हणून काय लोकांच्या मार्फत नारळ फोडले असतील. हे योजना बंद का आहेत? हे सरकार चालू आहे का? ह्या सरकारचं काय चांगलं आहे? जिल्हा परिषदेच्या शाळा, सरकारी दवाखाने, तुमचं एखाद्याचं ऑपरेशन करायचं आहे म्हटलं, जमीन इकल, कर्ज काढल, उसनं पासनं नात्या गोत्यातनं घेईन, पण प्रायव्हेटच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करणार. सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन ऑपरेशन करता का? मग या सरकारचं काहीच चांगलं नसेल तर हे सरकार लागायचंय तरी कशाला? मला या माझ्या आमदारांना विचारायचं आहे, तुम्ही किती पाण्याचे तलाव बांधले? हा फडशरदचा तलाव कधी 72-80च्या काळामधला, साधारण मी लहान असताना, अरे काय काय या तालुक्यामध्ये तुम्ही केलंय? एकूण तालुक्यामध्ये 17,890 डीपी आहेत. या माणसानं 6 वर्षामध्ये फक्त 71 डीपी नवीन बसवले. आणि जळलेले काय 100-200 बसवले असतील. लगेच त्या गावातली ती डीपी जळली, त्या ठिकाणी आली, 4-5 जणांनी वर चढायचं, वर झेंडा लावायचा आणि व्हॉट्सअपला, फेसबुकला लगेच कुठं विकास आहे? काय केलंय तुम्ही? 1 रुपयाचा निधी देणार नाही. अरे निधी असला पाहिजे तर देणार ना. पुढच्या 5 वर्षाच्या सगळ्या प्रशासकीय मान्यता यांनी काढून टाकलेल्या आहेत. राज्य बंद पडलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे किती त्या पळस मंडळाचा रस्ता असेल, रस्त्यावरती खडी फोडून ठेवलेल्या 2-2 वर्ष, लोकांना जाता येत नाही. कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तर तो काम करायला तयार नाही. कुठलंही काम असेल, वेळा पिलीव माळशिरस रस्ता असेल, 25% कमिशन. दुसरी योजना आहे नीरा देवधरच्या पाण्याची. फलटण तालुक्यामधलं टेंडर काढलेलं आहे. 900 कोटीचं टेंडर आहे. साधारण 80-90 कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरने खर्च केलेले आहे. 310 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे. 900 कोटी पैकी 25% 225 कोटी रुपयाचा टक्केवारी यांनी घेतली. महानगरपालिका, नगरपालिका अकलूजला 15,000 रुपयाचा दर, 10,000 रुपये मताला दर. एकदा अकलूज उद्ध्वस्त करायचा आहे. अरे समाजाला काय दिलं? भारत, पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी, आता रामोशी बांधवानं
या ठिकाणी मत व्यक्त केलं. सगळे समाज व्यवस्था समाजामध्ये माणसामध्ये माणूस धनगर माळी रामोशी ही व्यवस्था सगळी उद्ध्वस्त करून टाकली. अजून त्याच्याही पुढं 5-25 ठिकाणी चौकामध्ये एका समाजाला बोलवायचं, दलित समाजाला बोलवायचं, पुतळा किंवा झेंडा लावायला सांगायचा, लगेच मराठा समाजाला मागून बोलवायचं, तिथेही 2 लाख रुपये 10-5 उंडगी गावगाणीच असतात. सगळ्या समाजामध्ये ही असतातच, ते काही एकाच समाजामध्ये असतात असं नाही. अगदी काय म्हणजे चोरानं मोटारी जरी चोरून नेल्या, ग्रामपंचायतीची नेली, 10 मिनिटात चोर घरी. मटका गुटखा गांजा ते सोडून दुसरं काय नाही. आणि विधानसभेची आकडेवारी सांगताय 1,08,000. एवढी मतं पडली असती तर काय झालं असतं? त्या मांडव्याला गेली असती, चिंगरून मेलं असतं का नसतं मेलं? कुठं आहेत माणसं? हे असले मप्रल आजपर्यंत प्रवेश आहे. 6 ट्रक गेले, 6 रोज प्रवेश आहे. दिसला मटकावाला गे टाक गळ्या, गेला दवाखान्याच्या काय लगेच टाक गळ्या. एक माणूस सोडला जात नाही. अरे विचारानं पक्ष वाढतो, कामानं पक्ष वाढतो, विकासानं पक्ष वाढतो, गळ्यात गमजे टाकून पक्ष कधी वाढत नाही. किंवा भामटे भुरटे घेऊन कधी पक्ष मोठा होत नाही. तू ज्या दिवशी जाशील त्या दिवशी पक्षही मोकळा झालेला असेल, इथं माणूस सावचेदाला राहणार नाही. आणि म्हणून ठरवलं की निवडणूक ही माध्यम आहे. या तालुक्यामध्ये आपण जर सामर्थ्यानं उभं नाही राहिलो, ही लढाई आपण आपल्या अंगावरती नाही घेतली तर कार्यकर्ता लढणार कसा? म्हणून मी माझ्या मुलाला दहेगाव मध्ये उभं केलं. अर्जुन दादांना इथं उभं राहायला सांगितलं. पिलीव मध्ये संग्रामसिंह जागीरदार जिल्हा परिषदेचे सभापती होते, त्यांना पंचायत समितीला उभं केलं. तुम्ही सगळे लढला, ताकदीनं उभं राहिला. अनेक वर्ष जी माणसं या चळवळीमध्ये होती, आज या महाराष्ट्रामध्ये काळोख पसरलेला आहे. त्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कुणाची हिंमत होत नाही. आता जे का शेतकऱ्यांना ढवळनं सांगितलं की जर मित्रांनो आपण हरलो ही लढाई तर दाराच्या बाहेर पोलीस उभा करून घरामधलं सामान घेऊन जातील. म्हणून कोणीतरी सामर्थ्यानं त्यांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, जो विकास आहे, ज्या अडचणी आहे, तुम्ही मत देता म्हणजे ते काय सहजासहजी कुठून येत नाही. ते तुमच्या अंतरंगातून येतं, हृदयातून येतं, उद्याच्या भविष्यासाठी दिलं जातं. हे मत दिल्यानंतर तुम्हाला अपेक्षित असा विकास त्या ठिकाणी पाहिजे असतो. आपला स्वाभिमान जपणारा, आपल्यासाठी लढणारा, चौफेरपणाने या लढाईमध्ये उतरणारा, आपल्याला या गुलामगिरीपासून रोखणारा, कशाची पर्वा न करणारा. म्हणून या राज्यामध्ये हा जिल्हा फक्त सामर्थ्यानं लढतोय. त्यामध्ये मी ताकदीनं या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसाठी, कारण गुलामी उंबरठ्यावर येऊन थांबलेले आहे. दिलं काहीच जात नाही, फक्त ही समाज व्यवस्था उद्ध्वस्त करणं,
प्रत्येक जातीमध्ये माणसामध्ये माणूस न ठेवणं हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे आणि त्यासाठी ही पार्टी लढाई करते. आपल्याला त्याच्याही पलीकडे जाण्यासाठी म्हणून म्हणलं आपण स्वतः या लढाईमध्ये उतरूया. ही लढाई त्याशिवाय लढली जाणार नाही. कुणाच्या मधुभावासाठी किंवा अर्जुन दादासाठी किंवा या उमेदवारांसाठी ही लढाईच नाही. ही लढाई मित्रांनो तुमच्या सामर्थ्याची, उद्याच्या तुमच्या भविष्याची. अनेक वेळा ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य झाले असतील. अनेक निवडणुकीमध्ये ते गावगाडा चालवती असतील. पण याही पलीकडची ही निवडणूक आहे. आपल्याला हे दाखवून द्यावं लागणार आहे की सामर्थ्यानं हा जिल्हा हा लढतोय आपल्या हक्कासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी. मित्रांनो, तुम्ही आमच्या बरोबर नाही उभा राहिला, मी तर लढणारच आहे. कारण मला सर्वोच्च जे काय तुम्ही द्यायचं होतं ते सर्वोच्च पद, आमदार पद मला दिलेलं आहे. भविष्यामध्ये यापेक्षा काय मोठं माझ्यासाठी या जीवनामध्ये काहीच नाही. माझे हाल होतील. सरकार कठोरातल्या कठोर भूमिका त्या ठिकाणी घेत आहे. उद्याचं भविष्य काय म्हणलंय मलाही माहित नाही. पण कुणीतरी लढलं पाहिजे, कुणीतरी तुमच्या हक्कासाठी उठला पाहिजे. जसं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ह्या महाराष्ट्रातलं सगळं काही संपलं. गुलामगिरीमध्ये जीवन जगावं लागेल अशी परिस्थिती होती. आणि त्याच काळामध्ये धनाजी आणि संताजी उभे राहिले. 16 वर्ष सामर्थ्यानं औरंगजेबाला जर्जर केलं. मंगळवेढ्यातल्या माचनूर मध्ये 6 वर्ष औरंगजेब तळ ठोकून त्या ठिकाणी बसला होता. माणसं थोडी होती, सैन्य फार कमी होत. पण मित्रांनो, ती माणसं लढली. या भूमीला गुलामीपासून वाचवलं. मुठभर मातीच काय, पण या जमिनीला बोट सुद्धा लावू दिलं नाही. असंच कुणी ना कुणीतरी यामधून तयार होईल. सगळं संपलंय असं वाटत असताना या महाराष्ट्रामध्ये लढणारी माणसं तयार होतील. ही लढाई पुढे लढतील. आणि आपला जिल्हा सोपल साहेबापासून माझ्या सहित 7 आमदार या ठिकाणी या जिल्ह्याने दिलेले आहेत. माझी तर 1 लाख मतं या ईव्हीएम न खाल्ली, तरी ईव्हीएम फोडून मी बाहेर आलो. इतक्या सामर्थ्यानं तुम्ही सुद्धा लढला. आणि म्हणून या ठिकाणी आपले लाडके खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील येत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे स्वागत करावं. तर मित्रांनो, याही ठिकाणी आचारसंहिता असताना 26 नोव्हेंबरला तुम्हाला मी आल्या सांगितलं होतं, मला या ठिकाणी बादलिंग मंदिरासाठी 5 कोटीचं एक पत्र काढलंय, तपासून अहवाल सादर करा. अरे ज्याच्या प्रशासकीय मान्यता काढल्या त्या 6 लाख कोटीचं काय? इलेक्शन मध्ये सरकार असल्यानंतर फसवाफसवी करता येते. मी त्या विधिमंडळाचा एक सदस्य आहे.
आम्हाला तुमच्या एवढं ज्ञान नसेल, पण थोडंफार तरी आम्हालाही कळत असेल. या अशा प्रशासकीय मान्यता आणि नारळ फोडण्याचे कार्यक्रम 100 वेळा झाले. म्हणून मित्रांनो, तुम्हाला मला सांगणं आहे, आम्ही असेल, मोहिते पाटील कुटुंब असेल, ही लढाई लढतोय. मोहिते पाटील कुटुंब कधी यशवंतनगर किंवा अकलूज सोडून दुसऱ्या भागामध्ये कधी उभा राहत नव्हते. पण मी आग्रह केला की तुम्हालाही लढावं लागेल. सामर्थ्यानं आपण लढल्याशिवाय मी माझ्या पोराला दहेगावमध्ये उभा करतो. ह्या प्रवृत्ती आपल्याला घडाव्या लागतील. सामान्य माणूस आपल्या पाठीमागे उभा राहील आणि या तालुक्याचं ही जी गाजावळ, मटकावळ, काय फिलावळ सगळी जी आहे ही थांबवण्यासाठी आणि पुन्हा सामर्थ्यानं सगळी समाज व्यवस्था दुरुस्त करून पुन्हा तालुक्याला आपल्याला उभं करावं लागणार आहे. म्हणून या पुढच्या काळामध्ये आपल्याला जर खरोखर ही आपली माणसं आहे, तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये तळमळ आहे, तुम्हालाही आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि म्हणून या सरकारला न दबता अनेक दबले, अगदी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, अनेक लोक, अनेक आपल्या तालुक्यामधली सुद्धा अनेक सम्राट, शिक्षण असतील काय, अनेक सम्राट सुद्धा त्यांच्या तंबूमध्ये गेले. पण मित्रांनो, ही गेलेली माणसं सुद्धा ही काय मनाने गेली नाही. त्या मगाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं तसं प्रत्येकाला त्या ठिकाणी हुक लावण्याचं काम, किती खालच्या थरावरती एक PSI आहे करे म्हणून, त्याला फोन करून तुला सस्पेंड करीन, इथली मतं मला पाहिजे दा कारुंडे गावामध्ये. म्हणजे ही दहशत, ही मस्ती, ही सरकारी गुंडगिरी ही आपल्याला थांबवावी लागणार आहे. ती ताकद आपल्या मतामध्ये आहे. आणि म्हणून उमेदवार कुणी आहेत याही पेक्षा उद्याचं आपलं भविष्य काय आहे, उद्या आपल्यासाठी कोण लढणार आहे, यासाठी सामर्थ्यानं उभं राहूया, लढूया, एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.